महत्वाचा टॉपिक चालू झाला आहे जो तुमच्या आवडीचा आहे, स्टॅटिस्टिक्सचे PYQ. ठीक आहे, चला सुरू करूया. बघा, तुम्हाला मगच सांगितलं क्वेश्चन 2B पासूनच हा चॅप्टर चालू होतो. 2 मार्क्स, मार्च 25 ला आलेला आहे. चार्ट दिलेला आहे. सिंपल म्हटलंय फाइंड मीन. ओके, सिंपल काय म्हटलेलं आहे? फाइंड मीन. बघा, फाइंड मीन इथं म्हटलं नाहीये कोणती मेथड. मग चार्ट मध्ये बघायचं, मला सांगायचं ह्या चार्ट मध्ये बघून तुम्हाला काय वाटतंय कोणती मेथड वापरायची. मीन काढण्याच्या 3 मेथड आहे. कोणकोणत्या? डायरेक्ट, ॲझ्युम मीन आणि स्टेप डेव्हिएशन. चार्ट मध्ये बघून तुम्हाला कळलं पाहिजे कोणती मेथड. नाव सांगायचंय पटकन. चला, मीन काढायची कोणत्या मेथडने? व्हेरी गुड, डायरेक्ट मेथड. क्लिअर होतंय. इथे एफ आय दिलेलं आहे, XI दिलेलं आहे, इथं मल्टिप्लिकेशन FI दिलेलं आहे. झालंय आन्सर, डायरेक्ट मेथड. बघा, इथे सम लागेल म्हणजे इथे एक कॉलम येणार. कॉलम मध्ये काय लिहिणार? समेशन ऑफ FI. चला पटकन ऍडिशन सांगा. आणि इथे येणार आहे समेशन ऑफ FI XI. चला पटकन याची ऍडिशन सांगायची. समेशन ऑफ FI किती? चला फास्ट, चार्ट बॉक्स ओपन करा पटकन, फास्ट. किती? 50 का 60? 50-60 मध्ये गोंधळले. पटकन ऍडिशन किती? 50 की 60? चला पटकन, किती रे? इथं 8 आहे बरं का, इथं पण 8 आहे आणि इथे 4 आहे. चला पटकन, किती? 60? 60 का 50? एक 50 सांगतोय. चला मलाच परत करावी लागेल ऍडिशन. बघा, 10 20 सगळे 10 आहे. 10 10 10 10 40 झाले. 40 झाले. 8 आणि 8 16 प्लस 4 20 20 आणि ते किती होते? 40. किती आहे? 60. 50 वाले जरा लक्ष द्या. चला, ही ऍडिशन किती? फास्ट. समेशन ऑफ FI XI पटकन फास्ट. 300. दोघांनी सांगितलंय, पवारने सांगितलं, खैरे, निकम, जाधव, उशीर, बस इतके. चौधरी, आहेरोणकर, पवार, मालसने. ओके, किती आलेला आहे? 300. ओके, झालेले तुमचा आन्सर. Therefore mean is equal to x bar is equals to summation of FI XI divided by summation of FI x bar is equals to 300 divided by 60. 0 0 कॅन्सल. बोला, एकदम सोपं आहे, एकदम सोपं. चला, किती उत्तर? 5 दिला आन्सर विद्यार्थ्यांनी. बघा, 5 झाले. 2 मार्क्स झाले तुमचे. चला पुढे जाऊया. बघा, पुन्हा एकदा मार्च 2024 साठी 2 मार्क. काय विचारलंय रे? नीट बघा. प्रिपेअर लेस दॅन अपर लिमिट टाइप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. फक्त टेबल विचारलाय, फक्त टेबल ड्रॉ करणे. पण कशाचा? प्रिपेअर लेस दॅन अपर लिमिट क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. लेस दॅन वाली म्हणजे कोणता टॉपिक आहे रे? चला पटकन, हा जो टॉपिक आहे हा कशात जातो? मीन, मोड, मीडियन या तिघांपैकी कशात जातो? क्युम्युलेटिव्ह CF, हा शेवटचा कॉलम CF चा असतो. सांगा बरं कशाचा कॉलम आहे? मीनचा कॉलम आहे. ठीक आहे, बघा इथे असतो क्लास, गिव्हन क्लास. इथे क्लास असेल. क्लास कशाचा आहे ते पण गरजेचे बरं का. इथून आन्सर चालू झालेला आहे. नंबर ऑफ अवर्स डेली. ओके, आता कंटिन्युअस आहे? यस आहे. राईट करणार 8 to 10, 10 to 12, 12 to 14 आणि 14 to 16. इथे दिलेला आहे फ्रिक्वेन्सी असते, ही असेल फ्रिक्वेन्सी म्हणजेच FI. कशाची आहे? नंबर ऑफ वर्कर्स. ओके, नंबर ऑफ वर्कर्स. काय दिलेलं आहे? 150, 500, 300 आणि 50. इथे येणार क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन टाइप. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन टाइप. CF ब्रॅकेट मध्ये म्हणायचं आहे. काय करतोय ते? जसेच्या तसे पहिला नंबर राईट करणार. पुढे काय करणार सांगा रे? एक स्टेप मी थोडी राईट केली. सांगा बरं काय करणार? शॉर्टकट सांगू शकतात. नेमकी मी पण राईट करून दिली. चला पटकन काय करणार आहे? 150 प्लस 500. व्हेरी गुड.
150 प्लस 500 किती येणार रे? पटकन 650. पुन्हा 650 प्लस 300 किती येणार? 950. 950 प्लस 50 किती येणार? 1000. क्लिअर झालं आन्सर तुमचं. दिलंय विद्यार्थ्यांनी, आन्सर पण दिलेले आहेत बघा. 2 मार्क्स आहे. इतकंच राईट करायचंय. प्रिपेअर अ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. मी काल पण थेरीत बोललो होतो तुम्हाला असे टेबल ड्रॉ करायला विचारतात, म्हणून माहित पाहिजे ह्या टेबल्सला म्हटलं जातं काय? फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. मग तो कोणाचाही असेल. इथं सध्या अप्पर लिमिट लेस दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी विचारलेला होता. चला पुढे जाऊया. मार्च 23 ला आलेला क्वेश्चन आहे. एकदम सिंपल. त्यांनी सांगितलंय फाइंड मीन. मेथड नाही दिली पण चार्ट दिलेला आहे. पटकन सांगायचंय कोणत्या टाईपचा चार्ट आहे. मीन मध्ये 3 मेथड, डायरेक्ट, ॲझ्युम मीन आणि स्टेप डेव्हिएशन. हा चार्ट कोणत्या मेथडचा आहे? कसं ओळखायचा? शेवटचा कॉलम बघायचा, लगेच क्लिक होणार. चला पटकन. ॲझ्युम मीनचा आहे. ॲझ्युम मीनचा का आहे? कारण की स्टेप डेव्हिएशनला कोण लागतं? यू बार लागतो. इथं यू बार नाहीचे किंवा यू आय नाहीचे. झालंय. फक्त आता आपल्याला ज्याच्या व्हॅल्यू लागतात त्या व्हॅल्यू आपण काढून घेऊ. आपल्याला ए ची व्हॅल्यू दिलेली आहे. पुन्हा राईट करू बघा. ए ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. किती आहे? 300. ठीक आहे. आता ह्या समेशन वरनं आपल्याला कोण मिळणार आहे? डी बार मिळणार आहे. मग डी बार इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला आहे रे? समेशन ऑफ एफ आय डी आय डिवाइड बाय समेशन ऑफ एफ आय. मग डी बार इज इक्वल्स टू काय करणार रे? 320. मला वाटतंय आपण ही कालच केलेले, सॉल्व झालंय कालच हे एक्झाम्पल मध्ये. 0 0 कॅन्सल. 32 डिवाइड बाय 5 कालच झालं होतं. किती आन्सर आहे त्याला पटकन सांगायचं आहे. 6 पॉइंट किती? 5 का की 4? 4 येईल. 6.4 आहे. दिलाय आन्सर. ओके. 2 विद्यार्थ्यांनी दिले 6.4. हे आहे 6.4. यानंतर आपल्याला फाइंड करायला लावलंय मीन. मीन इज इक्वल्स टू एक्स बार इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला आहे रे? ए प्लस डी बार. इतका सिंपल आहे. एक्स बार इक्वल टू ए किती आहे? 300 प्लस डी बार 6.4 आणि एक्स बार इज इक्वल टू 306.4. सर असा प्रश्न आल्यानंतर आम्ही उत्तरपत्रिकेत काय लिहिणार? तर तुम्ही इतकंच लिहिणार. चार्ट ड्रॉ करण्याची गरज नाही. वेळ वाया घालवायचा नाही. कारण की हा पूर्ण क्वेश्चन आहे. आपण फक्त आन्सर राईट करायचं. इथून चालू करणार ए पासून. इतकंच आन्सर आहे 2 मार्क्सला. मग तुम्हाला एक अर्धा मार्क फॉर्म्युला, अर्धा मार्क डी बारला, अर्धा मार्क ह्या फॉर्म्युल्याला, अर्धा मार्क याला असं देऊ शकतात. म्हणून बॉक्स करा. ठीक आहे. चला जायचं पुढे. समजले. खूप सोपं आहे. जास्त काही अवघड नाहीये. बघा मार्च 2020 ला सर्वात सोपा. काल पण आपण छोटासा एक्झाम्पल घेतलं होतं. खूप सोपं आहे बघा. व्हॅल्यूज दिलेले आहे. पुन्हा त्या व्हॅल्यूज राईट केल्या तरी चालतील पेपरला. बघा L इज इक्वल्स टू 10, F1 इज इक्वल्स टू 70, F0 इज इक्वल्स टू 58, F2 इज इक्वल्स टू 42 आणि H इज इक्वल्स टू 2. फाइंड द मोड. मोड इज इक्वल्स टू सिंपल फॉर्म्युला. काय फॉर्म्युला आहे रे? L प्लस इन ब्रॅकेट. बोला काय आहे? काय घेतलं होतं आपण? F0 का? F0 मायनस F1. इथे ट्वाइस. बोला ट्वाइस. मोडला ए बार नाहीये. मी कुठे मोडचा ए बार घेतोय? कृष्णा काय अडचण आहे? ए बार इथं कुठं ए बार घेतोय मी? चला लक्ष द्या. फॉर्म्युला सांगा. इथे F0 का F1 आहे? चला पटकन. F1 असेल. F1 छोटा असतो ना. सॉरी F1 मोठा असतो, F0 छोटा असतो. फॉर्म्युला इथे. ओके. चल तुम्ही इथं पण बघू शकता. F1 मायनस F0 डिवाइड बाय इथे काय येईल रे? ट्वाइस F1 मायनस F0 मायनस F2 आणि मल्टिप्लाय कोण येणार? H येणार. क्लिअर आहे? ओके. दिलेले आन्सर दिलेले फॉर्म्युलेचे विद्यार्थ्यांनी. चला लक्ष द्या.
इज इक्वल्स टू, फक्त व्हॅल्यू पुट करा. एल किती आहे 10 प्लस F1 किती आहे 70 मायनस F0 किती 52 डिवाइड बाय ट्वाइस F1 आहे 70 मायनस 58 मायनस F2 किती 42 मल्टिप्लाय H किती 2. ओके इज इक्वल्स टू 10 प्लस 70 मायनस 58 किती. पटकन 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 कितीची गरज आहे 12. ओके बरोबर डिवाइड बाय 70 मल्टिप्लाय टू 40 मायनस 58 मायनस 48 ऍडिशन करा. मायनस साइन ऍडिशन करा किती येणार एकदम सोपं आहे 100 बरोबर आहे 100 मल्टिप्लाय टू इज इक्वल्स टू 10 प्लस इथे 12 मल्टिप्लाय 2 झालेला आहे. हा 2 इथे मध्ये आला आणि ते सबट्रॅक्शन केली तर किती आहे 40 आहे. ओके तुम्ही डिवाइड इथेच करू शकता नंतर केलं तरी चालेल. प्लस किती येणार पटकन इथे कॅन्सल करा किंवा इकडे कॉल पार दोन्ही किती होतात 24 इथे 40. चला पटकन किती येणार मोड इज इक्वल्स टू 10 प्लस किती 6 6 चौक किती होतात 24 आणि पॉइंट बरोबर आहे का सांगा मला आधी. ओके दिलंय कदमने आन्सर दिलाय कदमने दिलाय. चला आणि बस सिंपल ऍडिशन करा. मोड इज इक्वल टू 10 प्लस 0.6 10.6 मोड आलेला आहे 10.6. क्लिअर आहे का बरोबर आहे का समजलंय का पटकन सांगायचंय. चला पटकन 10.6 आलं आन्सर बरोबर आहे का आन्सर नक्की. ओके चला पुढे जाऊया. आता क्वेश्चन 2. आता आपण जुलैची सिरीज चालू करू. ठीक आहे जुलैमध्ये थोडा प्रश्न वेगळा आला. हा प्रश्न 3 मार्कला असतो. ठीक आहे त्यांनी टाकलेला आहे आणि 2च प्रश्न विचारलेले आहे. आता याची थिअरी आपण घेतलेली नाहीये. तर बघा खूप सोपा टॉपिक असतो. दिलेलं काय आहे द अॅन्युअल इन्व्हेस्टमेंट्स ऑफ अ फॅमिली आर शोन इन द फॉलोइंग फिगर. एक फॅमिली आहे त्याची अॅन्युअली इन्व्हेस्टमेंट आहे. इन्व्हेस्टमेंट कुठे केलेली शेअर्स पोस्ट ऑफिस डिपॉझिट बँक म्युच्युअल फंड इमोव्हेबल प्रॉपर्टी यांच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. पहिला क्वेश्चन आहे काय क्वेश्चन आहे पहिला ए इफ द इन्व्हेस्टमेंट इन द शेअर्स इज 2000 शेअर मध्ये किती इन्व्हेस्टमेंट आहे 2000 फाइंड द टोटल इन्व्हेस्टमेंट. मग टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे ती फाइंड करायला लावली. बघा लक्ष द्या इथे जी व्हॅल्यू दिलेली ती आपण राईट करू. इन्व्हेस्टमेंट in share is equals to rupees 2000. त्यानंतर टोटल इन्व्हेस्टमेंट इज इक्वल्स टू त्याला आपण x घेऊया. नंतर सेंट्रल अँगल हा खूप महत्वाचा पार्ट आहे. सेंट्रल अँगल ऑफ शेअर ह्या सेक्टरचा सेंट्रल अँगल म्हणजे थिटा. पटकन सांगायचंय डायग्राम मध्ये बघून शेअर्स जो सेक्टर आहे त्याचा सेंट्रल अँगल थिटा किती आहे. चला पटकन फास्ट. ओके शिंदेने दिलंय जाधवने पण दिले आन्सर 60 आहे. ओके किती आहे 60 डिग्री आहे. मी इथे राईट करायचं आहे 60 डिग्री. ठीक आहे आणि सिंपल फॉर्म्युला जो आपण बघितला थिअरी मध्ये फक्त इथं नावं घ्यायची आहे प्रॉपर. सेंट्रल अँगल ऑफ शेअर इथं नाव येणार शेअर इज इक्वल टू थिटा इज इक्वल्स टू इथे येणार टोटल इन्व्हेस्टमेंट आणि मग वरती कोण येणार रे शेअर आहे ना मग शेअर मधली इन्व्हेस्टमेंट शेअर्स मग इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स. ओके आणि मल्टिप्लाय कंपल्सरी किती येणार आहे 360 डिग्री. आता थिटा आपल्याला दिलेला आहे किती आहे थिटा 60 डिग्री. इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स किती आहे रुपीज 2000 डिवाइड बाय टोटल इन्व्हेस्टमेंट माहित नाही म्हणून x आणि मल्टिप्लाय 360 डिग्री. आपल्याला x ची किंमत माहित नाहीये तो x डिवाइडला इकडे आलो काय होणार वरती मल्टिप्लाय 60 ला तो 60 तिकडे डिवाइडला जाणार वरती आहे 2000 मल्टिप्लाय 360 डिग्री आहे आणि डिवाइड बाय 60 डिग्री आलेला आहे. 60 डिग्री 36
किती आहे 6 आन्सर आणि म्हणून x इक्वल्स टू 2000 मल्टिप्लाय 6. ओके, देअरफॉर x इज इक्वल्स टू किती आलेला आहे 6 2 जा 12. ओके 30 12,000. Therefore, total investment of family पूर्ण जी फॅमिली त्या फॅमिलीची पूर्ण इन्व्हेस्टमेंट इज ₹12,000. ठीक आहे, पूर्ण फॅमिलीची इन्व्हेस्टमेंट किती आली 12,000. इथपर्यंत समजलं असेल तर YES असं टाईप करू शकतात. चला पटकन समजलंय 12,000 क्लिअर आहे. आणि दुसरा प्रश्न बघा काय विचारला आहे, हाऊ मच अमाऊंट इज डिपॉझिटेड इन द पोस्ट. मग आता पोस्ट मध्ये किती आहे ते आपण इथे बघूया. बघा इथे आपण फाइंड केलेलं आहे बी टोटल इन्व्हेस्टमेंट. आता बी साठी आपल्याला टोटल इन्व्हेस्टमेंटची गरज आहे. टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे 12,000. ओके, देन लेट इन्व्हेस्टमेंट किंवा डिपॉझिट म्हटलंय ना, इन्व्हेस्टमेंट नाही म्हटलंय, डिपॉझिट इन बँक इज इक्वल टू x रुपीज. बँकेत किती रुपये टाकले, सॉरी इथे आता x घेता येणार नाही, एकच क्वेश्चन आहे ना सेम. इथे येणार y रुपीज. ओके, बँकेत y रुपीज डिपॉझिट केले. सेंट्रल अँगल ऑफ बँक म्हटलं तरी चालेल, फक्त बँक थिटा इज इक्वल्स टू. चला बँकेचा थिटा किती पटकन फास्ट सांगायचंय. बँकेचा थिटा किती नीट बघा, पोस्ट ऑफिस नाहीये, डिपॉझिट इन बँक नीट बघायचंय किती. नीट बघा परत एकदा, पोस्ट विचारलंय का. ओके 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 सॉरी पोस्ट आहे. ठीक आहे, मी इथे पोस्ट करा आणि इथे सुद्धा पोस्ट करा. ओके सॉरी पोस्ट आणि इथे पण येणार पोस्ट थिटा. चला पोस्टचा सेंट्रल अँगल थिटा आहे. बस झालेलं आहे. देअरफॉर फॉर्म्युला येणार सेंट्रल अँगल ऑफ पोस्ट इज इक्वल्स टू काय येणार थिटा इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला असेल डिपॉझिट इन पोस्ट डिवाइड बाय टोटल इन्व्हेस्टमेंट मल्टिप्लाय 360 डिग्री. थिटा किती आहे 30 डिग्री. डिपॉझिट इन पोस्ट माहित नाही y आहे. टोटल इन्व्हेस्टमेंट आहे ₹12,000 मल्टिप्लाय 360 डिग्री. आता y तर वरतीच आहे, y तसाच राहील, म्हणजेच y इज इक्वल्स टू इकडे 30 डिग्री सुद्धा सेम असणार. इकडे 360 वरती, तो इकडे आल्यानंतर तो इकडे येणार डिवाइडला 360 डिग्री आणि 12,000 डिवाइडला आहे, तो इकडे आल्यानंतर मल्टिप्लाय होणार 12,000. ठीक आहे, बघा 12 36 होतं बघा, 12 3 जा 36 कॅन्सल आणि एक 30 चा 0 सुद्धा कॅन्सल. मग इथे 1 उरला, म्हणजेच y इज इक्वल्स टू किती आला रे 1000 म्हणजे 1000. देअरफॉर डिपॉझिट इन पोस्ट आर ₹1000 डिपॉझिट इन पोस्ट असं वाक्य घेतलं तरी चालेल. क्लिअर समजलं आहे हो शिवराज. लास्ट सेंटेन्स ठीक आहे, लक्ष द्या, शेवटचं सेंटेन्स महत्वाचं आहे. शिवराजचं असं म्हणणं आहे आणि त्याचं म्हणणं एकदम बरोबर आहे. ठीक आहे, चला समजलंय, जाऊया पुढे. जुलै 2023 ला आलेला प्रश्न आहे, सर्वात सोपा. काय विचारलंय मीन. सिंपल फॉर्म्युला, इतकं सोपं आहे. आन्सर चालू होणार, इथे राईट करायचंय समेशन ऑफ XI जे दिलं इथे 1265 आणि कॅपिटल N इज इक्वल टू 50. मुलांना कळतच नाही कॅपिटल N म्हणजे कोण, समेशन ऑफ FI असतो.
चला मीन विचारलाय, मग मीन इज इक्वल्स टू एक्स बार इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला आहे, समेशन ऑफ एफ आय एक्स आय राईट करा किंवा एक्स आय एफ आय म्हणा, काही अडचण नाही, डिवाइड बाय कॅपिटल एन 1265 कालच झालंय आपलं हे, डिवाइड बाय 50. चला पटकन किती आहे रे आन्सर, किती पटकन 1265 ला 5 ने डिवाइड करा आणि 10 ने नंतर डिवाइड करा. चला किती 25.3 नक्की 235 ओके. किती आलेला आहे 25.3 बस झालंय 2 मार्क्स तुमचे इझी. चला पुढे जाऊया, खूप काही अवघड नव्हतं. आता महत्वाचं मार्च 2024. आता आपण जाऊया क्वेश्चन 3A. 25 ला ऍक्टिव्हिटी आलेली नाही, 24 ला आली, 25 ला आली नव्हती, 26 ला येऊ शकते. ठीक आहे, सिंपल आहे. तुम्ही जर बघितलं मोड आहे, फक्त फक्त काय भरायचे आहे, फिलिंग द ब्लँक. मॉडेल क्लास काल मी सांगितलंय थेरीमध्ये, मॉडेल क्लास कसा ओळखतात मला सांगायचं, यापैकी मॉडेल क्लास कोण आहे. चला पटकन फास्ट, मॉडेल क्लास कोण आहे, कोण सांगतोय. 3.5 to 6.5. गौरव वाघला क्लास कळतच नाही, गौरव वाघ 40 सांगतोय. बबड्या अरे हा कोणता क्लास असा. चला मला सांगायचंय का बरं रे, का तुम्ही 3.5 to 6.5 हा मॉडेल क्लास निवडला. चला पटकन आन्सर बरोबर आहे 3.5 to 6.5. बट का, कोण सांगतं. मोठा आहे, कोण मोठा आहे, मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी, हे आन्सर पाहिजे होतं. मॅक्झिमम फ्रिक्वेन्सीच्या समोरचा क्लास असतो तो. मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी कोण येते, सर्वात मोठी 40. 40च्या समोरचा असेल मॉडेल क्लास. 40च्या आधीचा एफ आणि इकडे एफ, मग 40 कोण असेल सांगा बरं. 40 कोण आहे आपल्याकडे, F0 F1 F2 असतो, 40 कोण असेल. चला आन्सर द्या, 40 कोण आहे पटकन. 40 कोण, 40 F1 आहे. मग F0 किती रे, F0 कोण, चला पटकन F0 कोण, F0 33. मग F2 कोण, चला F2 सांगा पटकन, रिव्हिजन होते आपली. F2 किती आहे 27. बस इतकं सिंपल. ओके, F0 F1 F2. चल मॉडेल क्लास, मोड इक्वल टू फॉर्म्युला आहे फक्त कॅपिटल एल येणार इथे. हा फॉर्म्युला इथे काय येणार रे, F2 झाल्या 3 फिलिंग द ब्लँक. व्हॅल्यू पुट केल्या 3.5 40 - 33 240 33 27. एच किती, एच सांगा बरं, एच किती, दोघांमधला डिफरन्स असतो किती आहे रे, सिंपल तुम्ही बघू शकता. डिफरन्स सांगा. ओके सांगितलेलं आहे विद्यार्थ्यांनी 3 आहे, दिसतच येते 3 आहे. पूर्ण कॅल्क्युलेशन आणायचं आहे इथे, मोड फायनल आन्सर सांगायचा आहे. किती रे मोड, ज्यांच्याकडे उत्तर पत्रिका आहे ते लगेच सांगताय, बाकीच्यांनी ट्राय करा कसं सॉल्व्ह करणार. जेव्हा तुम्ही जास्त प्रॅक्टिस करणार आहे तेव्हाच तुम्हाला या गोष्टी येणार पेपरला. पेपरला तुम्हाला पाठांतर करून जायचं नाही, मोबाईल नाहीये, कॅल्क्युलेटर नाहीये, मनानेच सोडवायचं आहे. मग हे कॅल्क्युलेशन कसं केलं, ही गोष्ट कशी आली, ते माझं काम आहे सांगणं. लक्ष द्या, तुम्ही काही ते बघत नाही. बघा 3.5 प्लस 7 3 जा 21 डिवाइड बाय 80 मधनं 60 गेले 20. आय थिंक कालच आपण हे केलेलं आहे. ओके, 21/2 किती होतो 10.5 आणि परत 0 इकडे शिफ्ट 1.05 आणि दोघांची ऍडिशन आपण काल घेतली होती 4.55. दिलाय आन्सर तुम्ही 4.55. ओके 4.55. ठीक आहे, आणि म्हणून व्हॉल्यूम ऑफ पेट्रोल फिल इज पुन्हा एकदा तेच 4.55. क्लिअर, नक्की. व्हॉल्यूम विचारलाय, फ्रिक्वेन्सी नंबर 4.5. आपण चेक करा बरं आन्सर 4.55 मॉडेल क्लास वाईज येतं. यस येत आहे, आपला आन्सर बरोबर आहे. जायचंय लेटर, इथं लेटर राईट करा, शिवराजचं म्हणणं आहे आणि बरोबर आहे. शिवराजने टार्गेट केलंय शेवटचं वाक्य सोडायचं नाही, चांगलं काम आहे. लेटर. ओके चला जायचंय नेक्स्ट. ओके आता डायरेक्ट 2020 म्हणजे 2020 ला 2024 लाच येऊन गेलेला आहे ऍक्टिव्हिटीचा क्वेश्चन. आय थिंक असाच एक आपण घेतला होता बरोबर, हा थोडा वेगळा आहे, तो पण घेतला होता. बघा क्लास दिलेला आहे, नंबर ऑफ पर्सन दिलेले आहे, ऍडिशन लागेल ना, आहे ना 200 200 200 ऍडिशन पण आहे. सिंपल
एकदम सिंपल 80. नंतर इथे 360 डिग्री. बस आता कॅल्क्युलेशन करावंच लागेल. बघितलं तर 0 0 0 0 कॅन्सल. 2 ने इकडे कंपल्सरी डिवाइड करा म्हणजे ते 18 येणार. 18 मल्टिप्लाय 8. चला पटकन सुरुवात करा. 18 मल्टिप्लाय 8 किती? नक्की का? 144. 144 डिग्री. इथे पुन्हा 0 0 सर्व कॅन्सल. इथं 18 मल्टिप्लाय 6 करा. चला 18 मल्टिप्लाय 6 किती? चला पटकन. निकम, चौधरी, जाधव, वाघ, आहेर, शिंदे. ओके. काहींच 1080 आलंय कोणच तरी बघा. तो डायरेक्ट सर्कलच्या बाहेर गेलेला आहे. 108 डिग्री. इथं दिलेले 63. इथे एकच 0 कॅन्सल होतोय. कॅल्क्युलेशन करावं लागेल. 25 गुणिले 36 करा किंवा इथे 2 कॅन्सल करा. 18 येतील. ओके. म्हणजे 25 मल्टिप्लाय 18 डिवाइड बाय फक्त 10 उरेल. दोघांची मल्टिप्लिकेशन डिवाइड बाय 10 करून टाका. किती आलेलं आहे? आलंय 45 आलंय. ओके. 45 डिग्री. मुलं घाई मध्ये लगेच दिली 360 डिग्री तरी चालेल. पण एकदा चेक करून घ्या की प्रॉपर याचं जे आन्सर आहे ते येतंय का, म्हणजे आपलं आन्सर बरोबर आलंय ते समजेल. इथं 360च असतो, त्याचे काही वाद नाही. पण हे वरचे जर सेम असतील आपण कॅल्क्युलेशन करून बेरीज करा. 360 येतंय म्हणजे आपला आन्सर बरोबर आहे. ठीक आहे. चला समजलंय. बघा किती छोटी मस्त ऍक्टिव्हिटी आहे आणि ती पण 3 मार्क्सला आहे. पूर्ण चार्ट ड्रॉ करावा लागेल आणि जिथं फिलिंग द ब्लँक आहे तिथे बॉक्स करणं विसरायचं नाही. बघा अशा प्रकारे ऍक्टिव्हिटी एंड झालेली आहे. क्वेश्चन 3 मध्ये दोनदाच आलेली पूर्ण 5 वर्षामध्ये किंवा 4 वर्षामध्ये. या वर्षी येऊ शकते किंवा येणार नाही. ओके. जर क्वेश्चन 3 मध्ये 3 मार्कची ऍक्टिव्हिटी आलीच नाही, 15 मधून 3 गेले, 12 उरले. कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. जर ऍक्टिव्हिटीला जर आलीच नाही तर उरले 12 मार्क. म्हणजे क्वेश्चन 4 मध्ये कंपल्सरी प्रश्न आहे, क्वेश्चन 5 मध्ये कंपल्सरी येणार. मग समजून घ्या गोष्टी. आणि थेअरी मध्ये तर कंपल्सरी येणार. तो कंपल्सरीचे थेअरी मध्ये 3 मार्कला कंपल्सरी हा टॉपिक आहे म्हणजे आहे. ठीक आहे. तर बघा अशा प्रकारे स्मार्ट वर्क करत चला की कोणता चॅप्टर कुठे आहे. या गोष्टी जर क्लिअर केल्या ना तुम्ही, तुम्हाला खूप सोपं जाईल अभ्यास करायला. तुम्हाला कळेल, तोंडपाठ होऊन जाईल की कोणता चॅप्टर कुठे आहे. ठीक आहे. बघा इन अ जनरल स्टोर the prices of different article and its demand is shown in the following frequency distribution table. महत्वाचं म्हणजे जे विचारलंय त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करा. काय विचारलं आहे? फाइंड द मीडियन. मीडियन साठी काय लागतं? काय लागतं रे? अशा व्हॅल्यू सांगून मोकळे व्हा. चला मीडियन साठी काय लागतं पटकन फास्ट. नंतर आपण इथे जाऊ. मीडियन साठी काय लागतं? चला पटकन. सीएफ लागतो. ओके. सीएफच लागतो का? फक्त सीएफ लागतो. एफ लागतो. बस दोनच गोष्टी. एन डिवाइड बाय 2 कोण सांगेल? आधी एन डिवाइड बाय 2 महत्वाचा आहे, तो भेटला तर कळेल. आणि एन डिवाइड बाय 2 साठी कोण लागेल? एन लागेल. ओके. चला बघा क्लास दिलेला आहे, पण क्लास जर नीट बघितला, नीट बघा, लेस दॅन 20 म्हटलंय. इथं कंटिन्युअस नाहीये. म्हणजे एका गोष्टीसाठी नवीन काय होणार आहे? कॉलम ड्रॉ होणार आहे. बघा हा गिव्हन क्लास आहे. गिव्हन क्लास इथे घेऊ कंटिन्युअस क्लास. एका ठिकाणी डिसकंटिन्युअस आहे. लेस दॅन 20 म्हणजे काय रे? 0 to 20 म्हणजे 0 आणि 20च्या मध्ये, म्हणजे 20 पेक्षा कमी. पुढचं सेम राहणार आहे 20 to 40, 40 to 60, 60 to 80 आणि 80 to 100. ओके. बाकी हे तर दिलेलं असतं, याला म्हणतात फ्रिक्वेन्सी. आणि आपण आताच बघितलं. मला सांगा इथं काय येतो रे? कोणता कॉलम येतो? शॉर्टकट सांगितलं तरी चालेल. या कॉलमचं नाव काय आहे? चला पटकन. सीएफ आहे. व्हेरी गुड. सीएफ आहे. नाही लवकर काही आठवलं फक्त सीएफ लिहिलं तरी चालेल, किंवा क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लेस दॅन टाईप, किंवा सीएफ म्हटलं तरी चालतं. चला महत्वाचं म्हणजे ऍडिशन करणे. इथे येणार 140, इथे 140 प्लस 100 असं लिहित चला, काही अडचण नाही, थोडं सोपं जातं. चला किती येणार? 240 प्लस 80 किती येणार? 320 प्लस 60
380 and 380 plus 20 400. क्लिअर इथपर्यंत? यस ऑर नो? 400. मला सांगा ही 400 नेमकी कशाची व्हॅल्यू आहे? बघू कोणाचं किती शार्प माइंड आहे. व्हेरी गुड. एन आहे. शिवराज समेशन ऑफ एफ आय एक्स आय नाहीये बाळा, इथं समेशन ऑफ एफ आय एक्स आय काहीच नाही. हा कॅपिटल एन आहे. समेशन ऑफ एफ आय ऍक्च्युली फ्रिक्वेन्सीची 40 ही. मग इथे तुम्ही राईट करू शकता की कॅपिटल एन तुम्हाला भेटलेला आहे 400. मग कॅपिटल एन जर 400 आहे तर एन डिवाइड बाय 2 ची आपण व्हॅल्यू काढत असतो. मग 400 डिवाइड बाय 2 आन्सर किती आलेला आहे? 200. याच्यानंतर आपण काय करतो रे? 200 जी व्हॅल्यू आहे ती 200 व्हॅल्यू त्याच्या इक्वल किंवा त्याच्यापेक्षा जास्त इथे कोण आहे ते चेक करतो. तुम्ही मला सांगायचंय 200 किंवा 200 पेक्षा जास्त 200च्या जवळची व्हॅल्यू इथे कोण आहे? बघा सीएफ मध्ये कोण आहे? चला पटकन सांगा फास्ट. व्हेरी गुड. 240 आहे. काही विद्यार्थ्यांनी वेगळा आन्सर दिलेला आहे. 240 आहे. 240. मग 240 ला आपण हायलाइट करणार. लक्ष इकडे. चला लक्ष इकडे. बघा हायलाइट पूर्ण इथपर्यंत करणार आणि याच्या एक्झॅक्ट वरती हा असतो सीएफ आणि याच्या एक्झॅक्ट समोर हा असतो एफ. कोण असतो रे? एफ असतो. एफ भेटलेला आहे. एफ किती आलेला आहे? 100. सीएफ पण भेटला. किती आहे? 140. कशाची गरज आहे आपल्याला? सांगा पटकन. अजून कशाची गरज आहे का? असेल. कशाची असेल सांगा? यल असेल. यल किती? पण यलच्या अगोदर तुम्हाला सांगावं लागेल मॉडेल क्लास. ही महत्वाचे बरं का रे. मॉडेल क्लास कोण आलं? 2240 आलेला आहे. मग यानंतर कॅपिटल एल. कॅपिटल एल किती? 20. अजून काय लागतं रे? चला पटकन. अजून काय लागतं? स्मॉल एच लागतो. मग स्मॉल एच किती? पटकन सांगायचं. स्मॉल एच किती आहे? किती आहे स्मॉल एच? पटकन फास्ट. 20 आहे. स्मॉल एच म्हणजे दोघांचा डिफरन्स. 20-40 मधला डिफरन्स आहे 20. बघा ह्या सर्व व्हॅल्यू झालेल्या आहे. आता शेवटचा टप्पा आपला राहिलेला आहे तो म्हणजे मीडियन. मग फॉर्म्युला येणार मीडियन इज इक्वल्स टू काय फॉर्म्युला आहे रे? एल प्लस इन ब्रॅकेट कॅपिटल एन डिवाइड बाय 2 मायनस सीएफ डिवाइड बाय एफ आणि मल्टिप्लाय एच. फक्त व्हॅल्यू पुट करू आपण. कॅपिटल एल किती आहे? 20 प्लस एन डिवाइड बाय 2 किती आहे? 200. सीएफ किती आहे? 140 आणि एफ किती आहे? 100 आणि मल्टिप्लाय एच किती आहे? पुन्हा 20. चला खूप सोपं आहे. प्लस 200 मधनं 140 गेले 60 मल्टिप्लाय 20 डिवाइड बाय 100. 21 जा 20 25 जा 100 20 प्लस 60 डिवाइड बाय 5 किती? 20 प्लस 60 डिवाइड बाय 5 12 पंच 60 म्हणजे किती? 12 आणि ऍडिशन केली तर 32. बरोबर आहे का? पटकन सांगायचं आहे. मीडियन आलेलं आहे 32. आहे का आन्सर? ओके. आलंय तुमचं पण? ओके. शिवराजनं आपलं शेवटचं काम केलेलं आहे. द मीडियन ऑफ द प्राइस इज 32. शिवराजचा आन्सर तुम्ही बघू शकता. ती लाईन इथे राईट करणं गरजेचं. एकदम भारी काम करतोय शिवराज. बाकीच्यांना पण सांगत जातोय तो. काही अडचण नाही. फॉन्ट पण छान आहे शिवराजचा टायपिंगचा. ओके चला लक्ष द्या बाकीचे. 25 चा प्रश्न झालेला आहे. 25 24 ला नव्हता इथे. मग 24 ला इथे नव्हता. निबावर कन्सेप्ट 24 ला ऍक्टिव्हिटी मध्ये आलेला आहे म्हणून 24 ला तिथे नाही आला. म्हणजे 3 मार्क तिथे गेले म्हणजे 12 मार्क फिक्स आहे. ठीक आहे. आता 23 चा बघा. नंबर ऑफ मँगोज, नंबर ऑफ ट्रीज आणि कॉन्सन्ट्रेशन करा. विचारलं काय? काय विचारलंय? फाइंड द मीडियन. पुन्हा मीडियन.
पुन्हा मीडियन. बघा दिले राईट करून घेतलं. काय येणार रे? CF. चला सुरू करा. आता डायरेक्ट आन्सर द्या. चला 30. इथे काय येणार? चला पटकन फास्ट. चला आन्सर आधी येते का पटकन? 30 झाल्यानंतर ऍडिशन करा. 30 प्लस किती? 63. 63 प्लस 90 किती? 153. बरोबर. 153 प्लस 80 पटकन किती? 15 किती? 23 का? 233 आणि 233 प्लस 17 किती? 740. 250. 250. क्लिअर? दिले आन्सर. आलंय, विद्यार्थ्यांनी पण दिलेला आहे. 250. ओके, व्हेरी गुड. शिंदे आपण खूप मागे राहिलेले. इकडे आन्सर झालं पण आहे 250. चला पटपट आन्सर द्यायचा आहे. सांगा बरं. मला सांगा इथे काय लागेल अजून व्हॅल्यू? कशाची लागेल सांगा पटकन. नाही तुम्ही खूप पुढे निघून गेले. व्हेरी गुड. एकाने दिले बघा कोणतरी. निकमने सांगितलंय n इक्वल टू, पण त्याने थोडं वेगळं सांगितलं. 250. n इक्वल टू किती? 250. चला इथपर्यंत. पुढची व्हॅल्यू कशीच सांगा पटकन. n 250 बरोबर आहे का? येस और नो? n ची व्हॅल्यू बरोबर. मग याच्यानंतर कोणती व्हॅल्यू काढतो? पटकन तुम्ही सांगा मला. n याच्यानंतर कोणती व्हॅल्यू काढणार? n घेतला 250. कोणती व्हॅल्यू घेणार? नाही जोंधळे. नाही n डिवाइड बाय 2. नंदनने सांगितलंय. व्हेरी गुड नंदन. ही बाकी काय एल कडे गेली. एल. अरे एल शेवटची गोष्ट आहे. n डिवाइड बाय 2. 250 डिवाइड बाय 2. आणि काही मुलांनी ना असं ती झेरॉक्स ठेवली जवळ. याची व्हॅल्यू 125 आहे. n आपण 2 ची व्हॅल्यू 125 आहे. ते आधी सांगत होते 125. चुकीचं आहे ते. मी काय विचारत होतो ते काय सांगत होते. बघा याची व्हॅल्यू येणार 125. म्हणजे n डिवाइड बाय 2 ची व्हॅल्यू 125 आहे. यानंतर काय करणार सांगा पटकन. 125 च्या आसपास इथे कोण आहे? पटकन सांगायचंय. इथे कोण आहे? 125 125 च्या पुढे कोण आहे? जवळपास कोण आहे? चला कोण सांगतंय? 153 आहे. व्हेरी गुड. मग 153 तुमचा असणार आहे हायलाइटर. क्लास हायलाइट करणार असं मस्त पैकी. पेपरला सुद्धा असं केलं तरी चालेल. हायलाइट केलं का त्याच्या एक्झॅक्ट वरती कोण असतो? CF. ओके. आणि हायलाइटच्या समोर कोण असतो? F. इथे राईट करणार F इज इक्वल्स टू 90. CF इज इक्वल्स टू 63. मॉडल क्लास काय आलेला आहे रे? 150 to 200. त्यानंतर कॅपिटल L किती आणि स्मॉल h किती? चला पटकन. L इक्वल टू H इक्वल टू असं टाईप करत चला. ओके चला पटकन. L इक्वल टू 150 दिसतंच ते सोपं आहे. आणि h किती रे? चला h किती? 50 दिलाय आन्सर. h आहे 50. बस सिंपल आपला फॉर्म्युला. मीडियन. पुन्हा एकदा मीडियन इज इक्वल्स टू L प्लस इन ब्रॅकेट n डिवाइड बाय 2 मायनस CF अपॉन F मल्टिप्लाय H इज इक्वल्स टू. चला कॅपिटल L 150 प्लस n अपॉन 2 किती? 125 मायनस CF किती? 63. स्मॉल f किती? 90. आणि मल्टिप्लाय h किती? 50. इथे 0 कॅन्सल केले तरी चालतील. 150 प्लस दोघांची सबट्रॅक्शन किती? ते एक्स्ट्रा 25 आहे. आणि 63 ला 100 बनवण्यासाठी कितीची गरज आहे? 37 प्लस 25 किती? चला पटकन मी जे विचारलं ते सांगा. चला पटकन. 125 मायनस 63. चला पटकन किती? 62. व्हेरी गुड. 62 आहे. मल्टिप्लाय इकडे 5 आहे आणि डिवाइड बाय 9 आहे. चला पटकन 150 प्लस दोघांची मल्टिप्लिकेशन करा. 5 2 जा किती? 10. 1 6 5 30 आणि 1 30. 310 भागिले 9 करा. मला आन्सर सांगा.
याचं बरं का 310/9. चला पटकन कोण सांगताय? 310 डिवाइड बाय 9. पटकन फास्ट. 3.44. 3.44 नाही येणार. 34 किती येत आहे? 3.44. 0 कॅन्सल आहे ना, इथं 0 कॅन्सल केले होते. चला पटकन. 34.4 आहे. गोंधळ खूप करतात. चला या दोघांचे ऍडिशन एकदम सिंपल. 15 34 84.4 मिलियन. चेक करा क्लास आपला. मॉडेल क्लास काय आहे रे? मॉडेल क्लास 150 ते 200 यात ही संख्या आली पाहिजे. आली? येस ऑर नो? यस. ओके, आपला आन्सर करेक्ट आहे. तुम्हाला मी छोटी ट्रिक दिलेली, ही व्हॅल्यू मॉडेल क्लास मध्ये आली पाहिजे. चला समजलंय? ओके, पुढचा क्वेश्चन. मार्च 2020 ला येऊन गेलेला आहे. काय दिलंय रे परत एकदा? फाइंड द मीन. मीन विचारलेलं आहे आणि काय वापरायचंय? डायरेक्ट मेथड. सर्वात तुमच्या आवडतीची मेथड डायरेक्ट मेथड. म्हणजे लागेल xi आणि समेशन ऑफ fi xi. बस झालं. फक्त 4 कॉलम असतात. चला 1 नंबरला काय येणार रे? चला चला 1 नंबरला जे दिलंय ते क्लास. कशाचा क्लास आहे? मिल्क. मिल्क सॉलिड सोल्ड. मिल्क सोल्ड लिटर मध्ये. ओके, काय 1 to 2, 2 to 3, 3 to 4, 4 to 5 आणि 5 to 6. कंटिन्युअस क्लास आहे त्यामुळे काहीच अडचण नाही. इथे काय येणार रे? क्लास मार्क. काय येणार? क्लास मार्क म्हणजे कोण? xi. चला पहिला क्लास मार्क काय? एकदम फास्ट मध्ये सांगायचंय. आपला क्लास आहे 1 to 2. त्याचा क्लास मार्क काय? चला फास्ट. 1.5. व्हेरी गुड. ऍडिशन किती येते? 3 येते. 3 चा किती? 1.5. सिंपल. पुढे काय येईल रे? 2.5 का? बरोबर आहे का? 2.5. पुढे काय रे? फक्त ऍड करा 1. 1च ऍड करा. 3.5, 4.5, 5.5. क्लिअर? आलेत? चला इथे काय रे? फ्रिक्वेन्सी fi. नंबर ऑफ कस्टमर. फ्रिक्वेन्सी fi. ओके, चला काय लिहिणार? 17 13 10 7 3. इथे काय ना? fi मल्टिप्लाय xi. चला मल्टिप्लिकेशन सांगा. 1.5 मल्टिप्लाय 17 किती? जे विचारणार तेच सांगायचं. 25.5. ओके, चला 13 मल्टिप्लाय 2.5. 13 मल्टिप्लाय 2.5 किती? 32.5. ओके, 3.5 10. सिंपल. एक पॉइंट गायब होणार. 35. 4.5 to 7 किती? पटकन किती? 7 मल्टिप्लाय 4.5. चला पटकन. 7 चोक 28 आणि 7 5 35. किती झाले? 31. 31.5. तोंडी उत्तरे. कॅल्क्युलेटरची गरज नाही. पुढे 5 त्रिक 15. 5 त्रिक 15 किती? 16.5 का? ओके, दिलाय आन्सर 16.5. बस सिंपल. ऍडिशन करू. जागा राहिलेली नाही इथं घेऊ आपण. समेशन ऑफ fi. चला पटकन ह्याची सम करा. 13 17 30 10 40 10 50 का? नक्की? समेशन ऑफ fi विचारलंय मी. चला पुढे अजून कशाची व्हॅल्यू काढायची आहे? समेशन ऑफ fi xi. चला ऍडिशन बोला. 5 5 5 किती? 10 5 15. 141. 5 5 5 5 0. इकडे 5 2 2 2. ओके, नक्की का? 141 आहे ना? ओके, ठीक आहे. देत आहे सर्व आन्सर 141. आता काय विचारलंय रे आपल्याला? फक्त मीन. मग मीन इज इक्वल्स टू फॉर्म्युला काय रे? समेशन ऑफ fi xi डिवाइड बाय समेशन ऑफ fi. 141 डिवाइड बाय 50.
थोड्या वेळ 0 बाजूला ठेवा, 5 ने डिवाइड करा. चला पटकन. किती येणार? पटकन. 5 2 जा 40, 5 8 जा 10, 5 2 जा. ओके. पॉइंट कुठे येईल सांगा मग आता इथे. पटकन पॉइंट कुठे येईल? इथेच येईल ना. इथे 2.82. क्लिअर आहे. दिलाय आन्सर. मीन, आपला मीन आहे 2.82. क्लिअर? समजलंय? हो. शिवराजचं काम शिवराजने केलं बघा. मीन ऑफ मिल्क सोल्ड बाय काय डायरेक्ट मेथड म्हणायचे त्याला इज 2.82 लिटर. वाक्य महत्वाचं आहे बरं का रे. ते वाक्य लिहित चला. हा ठीक आहे. शिवराज आठवण करून देतोय प्रत्येक वेळेस. एकदम छान काम आहे. व्हेरी गुड.